गुड मॉर्निंग गाईज. तर तुमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आज आहे हरतालिका. तर हरतालिकेच्या सगळ्या महिलांना हार्दिक शुभेच्छा. आणि आजचा उपवास म्हणजे खूप छान असतो. ते म्हणजे प्रत्येक स्त्री आपल्या मिस्टरांसाठी हा उपवास करते की आपले म्हणजे ज्या कुवाऱ्या मुली त्यांना असं वाटतं की आम्हाला महादेवासारखा पती मिळायला पाहिजे. मी पण केलेले हे लग्नाआधी, म्हणून मला मिळालाय महादेवासारखा पती. सो आता आंघोळ वगैरे झाली आहे, तर आपण मस्त रेडी होणार आणि पूजेला जायचं आहे मंदिरात. सो त्यासाठी मी आता रेडी होते थोड्या वेळात. आणि त्यांचा आज उपवास नाही आहे, उपवास फक्त आपला असतो. तर त्यांच्यासाठी स्वयंपाक वगैरे पण रेडी झाला आहे, त्यांना जायचं आहे कामाला. म्हणून त्याआधी ते मला म्हटले चल तुला थोडी मदत करतो, कारण आरवला पण सोबत घेऊन जायचं आहे. म्हणून मी पूजेचा ताट वगैरे पकडू की त्याला पकडू, म्हणून ते मला म्हटले मी तुझ्यासोबत येतो. म्हटलं ठीक आहे चालेल. तर ते आता आरवला झोपवत आहे, तोपर्यंत म्हटलं आपण रेडी होऊ. तुम्ही पाहू शकता. तर ते आता आरवला मस्त झोका देत आहे. तो झोपला म्हणजे आमची कामं व्यवस्थित होतात. तो जर झोपला नाही तर उगाच त्याला इकडे घ्या तिकडे घ्या मग रडतो. आता तो सरकायला लागलाय ना पोटावरती, तर तो डायरेक्ट पायांजवळ येतो आणि म्हणतो मला धरा. सो तो काहीच कामं नाही करू देत, म्हणून आधी त्याला झोपवणं इम्पॉर्टंट आहे. तो झोपला म्हणजे आम्ही आमची कामं पटापट करू. सो चला आपण थोड्या वेळात रेडी होते मी, आणि भेटू आपण. कंटिन्यू करा. तर मी आता रेडी होणार आहे. तर मी आज काय वेअर करणार हे तुमच्यासोबत शेअर करते, म्हणजे तुम्हाला दाखवते की मी आज काय काय घालणार आहे. सर ही आहे साडी, मस्त सुंदर अशी पिंक कलरची साडी. तर त्याच्यावर मॅचिंग ज्वेलरी, हे आहे नेकलेस. त्यानंतर हे आहे सुंदर असे कानातले, मॅचिंग नाही आहे पण ठीक आहे थोडं चालेल, लाईट पिंक. त्यानंतर याच्यात आहे आपली नथ, आता उघडणार नाही. चला रेडी झाल्यावर भेटू. नेताची तयारी चालली मॅडमची. किती राहिला अजून? आरव झोपला भाऊ फायनली. खूप वेळ घेतला आरवने. तुमचा भाऊ पण रेडी झाला मस्तपैकी, फ्रेश होऊन आंघोळ वगैरे झाली मस्तपैकी. आज आहे नीताचा उपवास. मी जाणार होतो ॲक्च्युली महादेवाच्या मंदिरात तिच्यासोबत, पण दीदीचा परत फोन आला, कारण की ती परवा नाही बोलत होती की त्याच्या साईची स्कूल पण असते ना, मग ती बोलत होती मला वेळ होईल म्हणून. असं मी माझ्या गल्लीतच करेल बोलली असं त्यांच्या चौकात. पण तिचा परत फोन आला, ती बोलते की ठीक आहे आपण सोबत जाऊया म्हणून. असं हे दोघं सोबत जाणार आहेत. तर अपना काम हो गया, यहाँ से अपना जो किरदार था ठीक है, अपना जो कहानी था वो ख़त्म. अभी आगे इनके साथ आपण नहीं जाएगा, समजलं ना. तर ते दोघं जातील, आरवला पण घेऊन जातील. मला म्हणजे बिझनेससाठी मी निघेल, तिथं जरा काम आहे बँकेत, ते डॉक्युमेंट वगैरे सबमिट करत आणि तिथून पुढं रिटर्न घरी येईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला भेटेल. तोपर्यंत इन लोक का जो फंक्शन आहे त्याच्यामध्ये तुम्ही कंटिन्यू करा. आणि ब्लॉगमध्ये जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या, नाही का. तर आता चालली आहे नीताची तयारी, भेटू आपण थोड्या वेळानंतर. तर मित्रांनो ब्रेकफास्ट चालला आहे आपला, उपवास तिचा आहे आपला नाही. तुम्हाला दाखवतो काय खातो, नाही का. सुंदर असं मस्त आवडतं आपल्याला मॉर्निंगला असं ब्रेकफास्ट वगैरे बनवते. पण आज बघा तिने मस्तपैकी इथं लोणचं आहे, चपाती गरम गरम, चटणी आहे, एक नंबर, नाही का. या तुम्ही पण नाश्ता करायला. आरव परत उठलाय मित्रांनो, बघतोय त्याची मम्मी काय करते. पहले ही दिमाग नहीं और उसमें हवा भर रही है. सो अशा प्रकारे मी रेडी झाली आहे आणि माझी तयारी पण केली आहे. आणि त्यानंतर मी ताट रेडी झाला आहे आपल्या पूजेचा. सो आपण थोड्या वेळात आता निघणारच, पण माझ्या नणंद पण आले आहेत, त्या पण आता रेडी होतील. मग आम्ही दोघं निघू. हे तर काय आता थांबणार नाही घरी, घरी चालले त्यांच्या कामाला. त्यांची मस्ती चाललेली. आरवला भेटली त्यांची आत्या आता बरं झालं. फायनली आम्ही आता रेडी झालो आणि आता जातोय मंदिरात. आरू पण झालं रेडी, आरू पण येतोय आमच्यासोबत. चला आपण भेटू आता मंदिरात. मंदिरात पोचलोय आणि अजून गर्दी नाही एवढी पाहिजे तशी, कारण ते बोलताय 12 नंतर पूजा होईल असं. 12 वाजता पंडित येणार, ते पूजा करतील असं. पण आमची काही पहिली नाही, म्हणून आम्ही ठीक आहे आम्ही आमची पूजा करून घेऊ.
हां त्यांना पूजेचं सामान घ्यायचं आहे ते घे. गौरी शंकर जी के जैसी जोड़ी बन जाए, ऐसी जोड़ी बन जाए, थोड़ी सी ना टूटे, थोड़ी सी ना छूटे, प्यार मिल जाए पिया का, प्यार मिल जाए, ऐसा प्यार मिल जाए, गौरी शंकर जी के जैसी जोड़ी बन जाए, ऐसी जोड़ी बन जाए, थोड़ी सी ना टूटे, थोड़ी सी ना छूटे. आमची पूजा झाली आहे. थोडं बसलोय आता इथे मंदिराच्या बाहेर. मस्त हवा येते गार. आरो पण थकलाय, बसलाय तो पण नाही झोपलाय. पूजा ऐन वेळेस म्हणजे पूजा करायला बसलो आणि तो रडायला लागला. त्याचं नेहमीचं असं. सो आता थोड्या वेळात आम्ही निघू. त्यात आलोय आणि नंतर पण गेल्या त्यांच्या घरी आणि आरो पण खूप थकला होता. झोपला तो पण बिचारा. सो चला गाईज, आजचा व्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.